वळूया पुढच्या बातमीकडे। विधिमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ। पात्र नावे पाठवण्यास सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उदासीन असल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। तर विधिमंडळाच्या विविध समित्या असतात आणि त्यामध्ये पक्षांकडून नेत्यांची आमदारांची नावे मागितली जातात। मात्र या समित्यांकडे सध्या सर्वच राजकीय पक्षांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय, कारण पात्र नावे पाठवण्यास सत्ताधारी आणि विरोधकांनी देखील उदासीनता दाखवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। तर विधिमंडळ समित्यांकडे अनेक महत्त्वाची कामं ते करत असतात। या समित्यांमध्ये अनेक आमदारांचा देखील समावेश असतो। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, विविध समित्यांमध्ये नावं पाठवत्र सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यांनी याबाबत उदासीनता दाखवली आणि त्यावरून नार्वेकरांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। बरोबर आहे सागर, आपण जर पाहिलं तर विधिमंडळाच्या ह्या 29 समित्या असतात। या समित्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे आमदार जे आहेत त्यांचा समावेश असतो। वैधानिक असा अधिकार जो आहे तो या समित्यांना आहे। परंतु गेले काही दिवस आपण जर झालं तर 1-2 वर्ष झालेली आहेत या समित्यांवरती अजूनही नियुक्ती जे आहे ते झालेली नाहीत। आता नवीन सरकार आलं तेव्हा सुद्धा अल्टिमेटम जे आहे ते प्रत्येक प्रतोद जे पक्षाचे असतात त्यांना पाठवण्यात आलेले आहे, परंतु अजून कुठल्याच पक्षाकडून तशी नावं जी आहेत ती देण्यात आलेली नाहीयेत आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय पक्षांनी या समित्यांकडे उदासीनता दाखवली का असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि आता अध्यक्षांनी प्रत्येक प्रतोदांना सांगितलेलं आहे की शेवटच्या टप्प्यात ही नावं जर पाठवली नाहीत तर मी स्वतःच्या अधिकारात ही नावं जाहीर करेन असा अध्यक्षांनी जे आहे ते आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच विनायक, धन्यवाद या माहितीसाठी।